मुलाने आईवर कोयत्यानं हल्ला केल्याची घटना अहिल्यानगरमध्ये घडली आहे। कौटुंबिक वादातून एका मुलानं आपल्या आईवर कोयत्यानं वार करत जखमी केल्याची घटना अहिल्यानगर तालुक्यातील जखणगाव येथे घडली आहे। या घटनेत जनाबाई भिसे या जखमी झाल्या असून त्यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात त्यांच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। सूर्यकांत भिसे असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी मुलाचं नाव आहे। तर फिर्यादी जनाबाई भिसे यांनी दिलेल्या माहितीवरून त्या आपल्या घरासमोरील गोठ्यात दूध काढत असताना सूर्यकांत तेथे आला आणि त्याने फिर्यादी जनाबाई यांना विचारलं, माझी बायको आणि मुले कुठे आहे? त्यावर फिर्यादी त्याला म्हणाल्या, तू पुण्याला बोलावलं आहे। त्यावर सूर्यकांतला त्याचा राग आला आणि त्यानं शिवीगाळ करत फिर्यादी जनाबाई यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला। फिर्यादीनं प्रतिकार करत त्याला ढकलून दिल्यावर सूर्यकांतनं जवळ असलेल्या ऊस तोडणीच्या कोयत्यानं त्यांच्यावर हल्ला केला। यात फिर्यादीच्या डाव्या हाताच्या बोटाला गंभीर जखम होऊन ते फ्रॅक्चर झालंय। त्यानंतर सूर्यकांतने त्यांच्या डोक्यावरही वार केला, त्यामुळे त्या जागीच बेशुद्ध झाल्या। तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत तो तेथून निघून गेला। याबाबत जखमी फिर्यादी जनाबाई भिसे यांनी पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।